क्यों भाई, डेमो देखने के बाद तू भागने वाला था, मेरे को पता था। अब तो क्या कर, इंट्रो के बाद डेमो देख लेना। तर हा जो व्हिडिओ आहे तो एकदम असा खतरनाक आणि एकदम जबरदस्त आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्याकडे कॅपकट असणं खूप गरजेचं आहे। आणि जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर तुम्ही काय करा, आपले टेलिग्राम चॅनल जॉइन करा। तिथे तुम्हाला आपलं सर्व मटेरियल एकदम फ्री मध्ये भेटतं आणि आपलं कॅपकट सुद्धा पिन केलेलं आहे, त्यामुळे जावा एकदम अपडेटेड आणि एकदम विश्वासार्ह आहे। जावा आणि तिथून ऍप्लिकेशन घ्या आणि जर तुम्हाला कसलाही काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्राम वरती एक छोटासा मेसेज करा। पण हां, त्याच्या आधी तुम्ही आपल्याला फॉलो केलं पाहिजे, तरच तुम्ही तिथे जाऊन आपल्याला मेसेज करू शकता। ठीक आहे, मेसेज करा आणि मेसेज केल्यानंतर तुमचा काय प्रॉब्लेम असेल तो आपण सॉल्व्ह करू। एका मिनिटाच्या आत जरी नाही झाला तर तुम्हाला तो एका दिवसाच्या आत नक्कीच होईल, त्यामुळे तुम्ही तिथं विषय हार्ड करू शकताय, काय घाबरायचा विषय नाही। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता या व्हिडिओला आपण सुरू करू। पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला आलीचं कुठून कशाला बाया तू खातीच एवढा भाव, आलीचं कुठून कशाला बाया तू खातीच एवढा भाव, भल्या भल्याला जाऊन विचार फक्त माझं नाव, भल्या भल्याला जाऊन विचार फक्त माझं नाव, आलीचं कुठून कशाला बाया तू खातीच एवढा भाव, आलीचं कुठून कशाला बाया तू खातीच एवढा भाव, भल्या भल्याला जाऊन विचार फक्त माझं नाव, भल्या भल्याला जाऊन विचार फक्त माझं नाव। तर मित्रांनो, आपण VPN लावून आता कॅपकटला ओपन करून सगळा विषय प्रोजेक्टला त्याच्यामध्ये घेणार आहे। ओके, सिंपल आहे, फक्त न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचंय आणि हे आपलं मटेरियल आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेलच किंवा आपले टेलिग्राम चॅनल जॉइन केलं तर तिथे सुद्धा भेटून जाईल। ठीक आहे, पहिल्यांदा एक फोटो फक्त अशा पद्धतीने ऍड करायचा आणि फोटो ऍड केल्यानंतर काय करायचं, ते थोडं पुढे जायचं अशा पद्धतीने आणि मग तुम्हाला इथे ऍस्पेक्ट रेशोचा एक ऑप्शन दिसतो, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि ह्याला 9:16 करायचं आणि मग या फोटोला फक्त अशा पद्धतीने थोडं झूम करायचं, एवढं जास्त काही करायची गरज नाही। ठीक आहे, एवढं असं करायचं। आता हे झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, या फोटोची लेंथ हे अशा पद्धतीने थोडी वाढवायची आहे। ओके, हे बघू शकता, परत एकदम स्टार्टिंगला आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं, अशा पद्धतीने बॅक यायचं आणि ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करून ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि आपला जो व्हिडिओ आहे मटेरियल मधला तो व्हिडिओ तुम्हाला इथे ऍड करायचा आहे। अशा पद्धतीने बीटमार्क व्हिडिओ आहे, तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, ह्याचं जे सॉन्ग आहे त्याला तुम्हाला पहिल्यांदा एक्सट्रॅक्ट करायचं आहे। अशा पद्धतीने थोडं पुढे यायचं, खालीच ऑप्शन आहेत सगळे, एक्सट्रॅक्ट सॉन्ग जो अशा पद्धतीने ऑप्शन असेल, सिम्पली ह्याच्यावरती क्लिक करायचं बरं का। आणि ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, हे आपलं जो व्हिडिओ म्हणजे आपला जो फोटो आहे त्याला अशा पद्धतीनं पुढे घ्यायचा आणि जेवढं आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत घेऊन ह्याला अशा पद्धतीनं विषय करायचा। ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं, हे आपले बघू शकता मी बीट दिलेलंच आहे, द्यायची काही गरज नव्हती पण असू द्या। ओके, बाकी तुम्ही कसं तुम्हाला समजलं पाहिजे, हे बघू शकता बरोबर तिथं बीट चेंज होते काय, बरोबर त्या पॉईंटला यायचे बघू शकता अशा पद्धतीनं। हे बघू शकता इथं विषय होईल बरं का, इथून पुढे होईल विषय, हे एक आणि हे बघू शकता अशा पद्धतीने इथं बीट चेंज होत आहे। सिम्पली जो आपला वरचा फोटो आहे काय, ह्या बरोबर या ऑप्शनवरती इथं यायचं आहे आणि वरच्या फोटोला स्प्लिट करायचं, सिंपल थोडं पुढे जायचं आणखीन एकदा आणि बघायचं आणखीन एकदा कुठं विषय होतं, हे बघू शकता इथं सिंपल इथून आणखीन एकदा स्प्लिट करायचे। याच्यानंतर आणखीन बघायचं कुठे आहे बीट दुसरी, हे बघू शकता याचा इथं असणार, हा इथं आहे, याला सिंपली इथून एक स्प्लिट मारा, संपला, एवढंच विषय। याच्यानंतर काय करायचं, जे आपला हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला इथून करायचा डिलीट, कारण आपलं सॉन्ग एक्सट्रॅक्ट केले, आपल्याला फक्त सॉन्ग पाहिजे आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला याच्या एकदम स्टार्टिंगला आणि एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर ओव्हरलेवरती क्लिक करायचं, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला मटेरियलमधली आपली ह्या अशा पद्धतीचा एक PNG असेल, हा PNG बघू शकताय, हा PNG ॲड करायचा, वर अशा पद्धतीने इथं ॲड करायचं, ह्याला थोडं झूम करायचं फक्त थोडं नॉर्मल आणि अशा पद्धतीने ह्याला इथं ॲडजस्ट करायचं व्यवस्थित या पॉईंटला बरोबर इथं। ठीक आहे, बघू शकताय एकदम जाळंधूर विषय आहे, बघू शकता। ओके, संपलं, एवढंच करायचं। आता एवढंच झाल्यानंतर काय करायचं, ह्याची जी लेंथ आहे ओके याच्यावरती दाबायचं आणि जी लेंथ अशा पद्धतीने वाढवायची, दिसत नसेल कारण विषय कसा आहे थोडा नॉर्मल विषय आहे, दिसत नसलं तर काय विषय नाही, ते असते चित्तच, एवढं लक्षात ठेवायचं। ठीक आहे, हे अशा पद्धतीने विषय झालाय। आता ह्याच्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, सोपा विषय हे झाल्यानंतर हे बघू शकता तुम्ही पूर्णपणे बॅक यायचं, इथं बॅक आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, यायचं एकदम स्टार्टिंगला आणि जो आपला हा पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती पहिल्यांदा क्लिक करायचं। आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय करायचं, हे अशा पद्धतीने तुम्हाला थोडं पुढे जायचं, ॲडजस्टचं ऑप्शन दिसेल, सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं, सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं आणि अशा पद्धतीने पूर्ण सॅच्युरेशन व्हायचं कमी करायचं आहे। ठीक आहे, आता त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करा, ओकेवरती क्लिक केल्यानंतर काय करायचं, हे जो आपला PNG होता, PNGला काही सोडायचं तसंच काही करायचं विषय नाही। ठीक आहे, एकदम तुम्हाला याचं स्टार्टिंगला, आता स्टार्टिंग आल्यानंतर काय करा, सिम्पली तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला अशा पद्धतीने सुपर लार्ज जो आपला असेल
तो आपला इफेक्ट तुम्हाला इथे दिसून जाईल अशा पद्धतीने. ठीक आहे, हा इफेक्ट तुम्हाला इथं अशा पद्धतीनं ॲड करायचा बघू शकताय. हा इफेक्ट तुम्ही इथं ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इफेक्टवरती क्लिक करायचं, ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओ तुम्हाला इथं सेट करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर विषय काय होईल, थोडा आवाज कमी करतो, लईच आवाज कानात घुमायला लागला विषय. ओके, तर बघू शकता अशा पद्धतीने विषय होऊन जाईल. म्हणजे आपल्या PNG वरती सुद्धा तो इफेक्ट अशा पद्धतीने दिसून जाईल. आता याच्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, तर तुम्हाला काय करायचं आहे, हा जिथं आपला इफेक्ट संपतोय काय हे बघू शकता अशा पद्धतीने हा इफेक्ट इथून अशा पद्धतीने इथं येतोय आणि इथून आपला इफेक्ट संपतोय. याच्यानंतर काय करायचं, या पॉईंटला यायचं बरोबर आणि या पॉईंटला आल्यानंतर काय करायचं, पूर्णपणे बॅक यायचं आणि इथून आपली एक बीट आहे बघू शकता, इथून चालू होते ती इथून. ठीक आहे, तर तुम्हाला इथून काय करायचं माहिती आहे काय, अशा पद्धतीने तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं, बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर थोडं अशा पद्धतीने खाली यायचं आणि खाली आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इफेक्ट दिसून जाईल. हा वाला रेनबो फ्लुइडचा हा इफेक्ट तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि याची लेंथ बघू शकता अशा पद्धतीनं पूर्ण जेवढं आपलं लास्टपर्यंत हा आपला पहिला फोटो तिथपर्यंत अशा पद्धतीने वाढवायचे बघू शकता अशा पद्धतीने होऊन जाईल. आता याच्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, हे अशा पद्धतीने पुढे 3 फोटो आहेत, ह्यातला जो हा सेकंड लास्ट फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचे. फोटोवरती क्लिक केल्यानंतर थोडं पुढे द्यायचं तुम्हाला क्रॉपचं ऑप्शन, सिम्पली क्रॉपवरती क्लिक करायचे आणि क्रॉपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, इथं AI एक्सपेंडचं ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा, सिम्पली नोट नाव करा. तर सोडा एक काम करा, मी सांगतो तुम्हाला तेवढं करा. ठीक आहे, हां काय करा, इथं तुम्हाला ट्रान्सफॉर्मचं ऑप्शन दिसेल खाली थोडं असं एक स्क्रोल केल्यानंतर क्रॉपसारखंच, तर ट्रान्सफॉर्मवरती क्लिक करा आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा मिररचा ऑप्शन दिसतोय, ह्या सिम्पली मिररच्या ऑप्शनवरती क्लिक करा. म्हणजे अशा पद्धतीने फोटो इकडचं इकडे होतंय नाद गोळा. ओके, अशा पद्धतीने होऊन जाईल. आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, सोप्या पद्धतीने सांगू, नीट लक्ष द्या. ठीक आहे, हां तुम्हाला काय करायचं, जो आपला हा ट्रान्झॅक्शन दिसतो तुम्हाला सिम्पली ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं, 2 फोटोंच्या मधलं ट्रान्झॅक्शन आणि मग तुम्हाला इथं अशा पद्धतीने ट्रेम्बल झूमचा जो आपला ट्रान्झॅक्शन सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं आणि ॲप्लाय टू ऑलच्या बटनवरती क्लिक करायचं आणि मग सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आणि हा जो आपला फोटो असेल दुसरा त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करून बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आणि मग तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच हा रोटेटिंग स्विंगचा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली तो दिसून जाईल, त्याच्यावरती सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करा, इफेक्टवरती क्लिक करा, बॉडी इफेक्टवरती क्लिक करून अशा पद्धतीने पार्ट्स असेंबलचा जो आपला हा इफेक्ट आहे सिम्पली तो सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर लास्टच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं आणि बॉडी इफेक्टमध्येच तुम्हाला अशा पद्धतीने टोटल फ्लेमचा एक आपला इफेक्ट दिसून जाईल, तो इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे. ठीक आहे, हां आता तुम्हाला काय करायचं, हा जो आपला फोटो आहे हा दुसरा वाला तिथे यायचा आहे, तिथे येऊन तुम्हाला सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे आणि मग तुम्हाला इथं अशा पद्धतीने थोडं तुम्हाला इथं पुढे गेलं तर तुम्हाला इथं ग्लिचचं ऑप्शन, सिम्पली ग्लिचवरती या क्रोमॅटिकचा एक इफेक्ट दिसेल, सिम्पली तो इफेक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, ग्लिचमध्ये क्रोमॅटिकचा इफेक्ट सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आणि त्या इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला ऑब्जेक्टवरती क्लिक करून तुम्हाला ऑल व्हिडिओ इथे सेट करायचं आहे. ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर याची जी लेंथ आहे जेवढा आपला हा व्हिडिओ आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने वाढवायची. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने विषय होऊन जाईल आणि एकदम असं खतरनाक नाद जबरदस्त विषय होऊन जाईल. ठीक आहे, इथं आपला पूर्ण व्हिडिओ एडिट होतो. मग तुम्ही त्याला AI अल्ट्रा HD क्लिक करायचं आणि क्वालिटी सेम ठेवायची, काहीच विषय करायचं नाही, एवढं सेम ठेवायचं आणि ह्याला सुद्धा ऑफ केलं तरी चालतंय, काही विषय नाही. ठीक आहे, सिम्पली तुम्हाला काय करायचं, एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला एक्सपोर्ट करून टाकायचं आणि अशा पद्धतीने सेव्ह टू डिव्हाइस करायचं, म्हणजे हे आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होत आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, एकदम सोपा विषय. आणि जर असं काही वाटत असेल तर काय म्हणजे थोडं आणखी एकदा बॅक यायचं, क्वाईट करायचं आणि क्वाईट केल्यानंतर पुन्हा आणखी एकदा एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं. ठीक आहे, तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला 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 चला.